नमस्कार. श्री पूर्वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील अपघाताचे सत्र सुरूच आहे. या महिन्यातील 5वा अपघात हा या रोडवरती घडलेला आपण पाहतोय. असं म्हणावं लागेल की काळ आला होता परंतु वेळ आलेली नव्हती. कारण एक 2 व्हीलर ही या ट्रकच्या खाली आपण अडकलेली पाहतोय. माल वाहतूक ट्रक हा पलटी झालेला आपल्याला दिसून येतोय. तो ट्रक हा टेंभुर्णीवरून पंढरपूरच्या दिशेने चाललेला होता आणि म्हाळुंगे येथील डांगे वस्ती या ठिकाणी रोडच्या एक साईडचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे दोन्ही साईडची वाहने ही एकाच लाईनवरून जातात आणि त्याच कारणामुळे आज हा भीषण अशा स्वरूपाचा अपघात आपण घडलेला पाहतोय. या ट्रकमध्ये 9 ते 10 टन एवढ्या मोठ्या प्रमाणात माल होता आणि तो माल या अपघातामध्ये रस्त्यावर पडलेला आपण दिसून येतोय आपल्याला. समोरून येणाऱ्या टमटमला वाचवण्यासाठी ट्रक ड्रायव्हरने गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली असता अचानक समोरून 2 व्हीलर दिसली आणि त्या गाडीवरील व्यक्तींना वाचवण्यासाठी ट्रक ड्रायव्हरने हँडब्रेक लावला आणि गाडी थांबवली. अचानक हँडब्रेक लावल्यामुळे गाडीमध्ये 9 ते 10 टन माल असल्यामुळं आणि अचानक हँडब्रेक लावल्यामुळं ह्या गाडीची या ठिकाणी पलटी झालेली आपण पाहतोय. परंतु ट्रक ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे बारामती येथे घडलेला जो अपघात होता त्या अपघाताची पुनरावृत्ती आज होता राहिली असे म्हणायला काही हरकत नाही. काय घडते नेमकं या ठिकाणी ज्या अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे तिथल्या रस्त्याचा कुठल्याही पद्धतीचा कामाचा पाठपुरावा व्यवस्थित तिथल्या ठेकेदारांनी केलेला नाही. लाईन एका बाजूने चालती आणि दुसऱ्या बाजूने जे काम रस्त्याचं निम्म्यातून बंद आहे ते येणाऱ्या वाहनाला व्यवस्थित असं काही समजत नाही. आताच अपघात झाला एक अर्ध्या तासापूर्वी. तर या अपघातामध्ये कमीत कमी 10-15 माणसं मारली गेली असती. पण ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळं आज या नागपंचमीच्या दिवशी अनेक लोकांचा त्या ड्रायव्हरानं आज जीव वाचवलेला आहे. जो कोण ठेकेदार आहे त्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्याची अशी वंचित आणि आरपीआयच्या वतीने या ठिकाणी आम्ही मागणी करतोय. एवढा मोठा रस्ता करून सुद्धा या रस्त्याला कुठल्याही पद्धतीची लाईट नाही, कुठल्याही पद्धतीचे या ठिकाणी दिशाफलक नाहीत. त्या डांगे वस्तीपाशी काम थांबलेलं आहे. लोकांची घरं आहेत या ठिकाणी आणि अतिशय सुसाट पद्धतीच्या गाड्या या रस्त्यावरून वाहतात. आमचं या वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं अशी मागणी आहे लवकरात लवकर या रस्त्याचं काम पूर्ण करावं, नाहीतर आम्ही आंदोलनाचं हत्यार उपसल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. मुख्यमंत्र्यांना सुद्धा आमच्या या माध्यमातून विनंती आहे, साहेब तुम्ही महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या पद्धतीचं रस्त्याचं जाळं निर्माण केलेलं आहे, पण ते जाळं निर्माण करत असताना लोकांच्या सुरक्षेचा सुद्धा प्रश्न मुख्यमंत्री साहेब आपण या ठिकाणी बघितला पाहिजे. या दुर्दैवी घटना इथं घडलेल्या आहे. आमच्या गावचे ज्येष्ठ नेते आबा आलेले आहेत. पाटील आबा या की या आबा या महापूर राहिलेले 15-20 अपघात या ठिकाणी झालेले आहेत. तर आम्ही एवढंच या ठिकाणी बोलतो. आमचे ज्येष्ठ नेते गावचे आबा बोलतील. बोला समस्या काय सांगा. समस्या किती झालेत मागच्या महिन्यामध्ये? ही 5वा आहे. तिथं झालं त्या जिथं काम अपूर्ण होतं तिथं 2-4 झाला.
आणि 5 वयाचा आहे. का तर साधारण ह्या टप्प्यामध्येच हे अपघात घडतायत, म्हणजे काय असू शकते हो कारण ते काय? कामच अपुरी, दुसरं काय कारण नाही. निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे त्यामुळे होतंय का भाई? तीच रस्ता चालू असता तरी झालंच नसतं इथं. तिथं पुढे जे काम झालं असतं तर मग त्याच बाजूने वाहतूक झाली असती. उलटी वाहतूक असल्यामुळे समोर समोर इथं इथं लाईट बी नाही, साईडचं बी हे नाहीये, गटर सगळीच कामं राहिले ते, गटरे राहिले ते, साईड गटरे बांधायच्या, काय बांधले ते काय तसेच राहिले ते. आणि लाईटीची बी सोय मध्ये नाही, लाईट बी नाही. आबा या ठिकाणी एक रोड जोडला जातोय, ह्या रोडला एका ब्रिजची व्यवस्था किंवा काय असं करावं असं वाटतं का तुम्हाला? नाही, तिथं आता बोर्ड इथं लिहायला पाहिजे ना टेंभुर्णीकडे, बरं. तिथं लवंग लिहून ठेवलंय त्यांनी, अंदाज म्हणजे त्यांच्या. तर तिकडून येणार बी आता लवंग कुठं, तिकडं लवंगी आहे कुठं मंगळवार तालुक्यात, काय त्या टेंभुर्णी असती तर लोकांना कळलं असतं, ड्रायव्हर लोकांना बी वळणाला चौकाला. तर ते बोर्ड लवकरात लवकर टेंभुर्णी करावं असं. कुठले अपुरे काम आहेत? अपुरी काम डिवायडर बी आहे, कामाच्या ठिकाणी राहिलंच आहे. आणि गटरे महत्वाचे आहेत, पाणी जाणाऱ्या. परत हद्द फिक्स नाही, त्या हद्द सुद्धा जे आहे त्या ती बांधले ते काय ठिकाणी. आणि लाईटची एक बोंब आहे. या 2 महिन्यात कमीत कमी 4 ते 5 ऍक्सिडेंट म्हणजे अपघात इथं झाले. 5 अपघात झाले. त्या 5 अपघाताला म्हणजे कारण काय असं तुम्हाला वाटतंय? हे अपुरी कामच, दुसरं नाही काय कारण. काम अपुरी. आता काय ठेकेदार बदलते ती कशाला, काय त्यांचा प्रश्न आहे त्याचा. हा, काम होत नाही ते ज्या त्या वेळेला. लाईट कुठपर्यंत व्हावी वाटते तुम्हाला इथं? त्या ब्रिजवर एक आहे आणि माळुंगच्या ब्रिजवर मध्ये लाईटच नाही. मध्ये लाईट ब्रिजवर नाही आहे ते बसवले. हे काम जे अपुरे राहिलेत आपण म्हणतात, शासनाचा निधी मिळाला नाही म्हणून काम अपुरे आहेत का, ठेकेदाराचा हलगर्जीपणा आहे का, काय आहे? म्हणजे कशासाठी तुम्हाला काय कारण वाटतं? नाही इतके खोलात जाऊन आता कशामुळे झालंय काय झालंय ते कोणाचं नाव घेऊन काय उपयोग नाही. हे गव्हर्नमेंटचीच चूक आहे. शेतकऱ्याचं पैसे न दिल्यामुळं काम अपूर्ण. शेतकऱ्याचे शेतकऱ्याचे पैसे क्लिअर केलं नाही त्यामुळं काम अपुरे. नाही तसं नाही. नाही मला माहिती आहे 2 नंबरनं पैसे तिकडं असत, पण हे तर पैसे लोकांना दिले ते सगळ्या एकाच उतार्यावर एक जणाचं नाव एका गटावर हाय झालं सगळे नाव असताना एक जणाला पैसे दिले ते असं पण केलं. हे ह्या रस्त्यामध्ये जवळजवळ 2-3 महिन्यामध्ये 5-6 ऍक्सिडेंट झालेले आहेत. तर ठेकेदार पण 6 महिने येतोय, 6 महिने येत नाही. आणि हे रोड चालू असून किंवा निमार्द काम चालू असून सरडेचा टोल नाका आहे, तिथं टोल नाका चालू आहे. म्हणजे वसुली भरपूर केली जाते आणि वसुलीच्या माध्यमातून रोडचं काम पूर्ण अपुरं आहे. तर त्यांनी ते टोल बंद करून जे काय जमा झाले ते रोडचं काम पूर्ण करावे. नाहीतर अन्यथा आम्ही आरपीच्या वतीनं 1 महिन्या या 2 महिन्यामध्ये आम्ही ह्याचा फैसला करून टाकू. आम्ही जवळजवळ ही 5वी घटना इथं घडायची. मध्यंतरी 2 ऍक्सिडेंट घडले, सांगायचे एवढे की जीवितहानी काय झाली नाही, बाकीचं मोठं नुकसान भरपूर झालेलं आहे. बाकी 2-3 महिन्यामध्ये ह्या गोष्टीचा भरपूर छडा व्यवस्थित लावा, हीच आमची अशी एक विनंती आहे. इथं ड्रायव्हर साहेब या खान आहे आणि इथं रस्त्याच्या कडेला पडलेला आहे. तुमचं नाव सांगा आणि नेमका काय अपघात घडला? माझं नाव चिमाजी महिपती एमगेर. अचानक मला रिक्षा आडवा आला, त्याच्यामुळं माझी गाडी पलटी झाली. आणि अवकाश तुमच्या समोरच आहे की टू व्हीलरवाल्याने तिथं गाडी, माझी काशी गाडी कानोडी झाली तेव्हा त्यांनी गाडी बघितली आणि ते 2 जण इथं गाडी जागेवर सोडून तिकडे पळाले, त्याच्यामुळे त्यांचा पण जीव वाचला. हेच माझं मत आहे. लाईन एक लाईन बंद आहे, एकच लाईन चालू आहे, त्यामुळे हा अपघात घडलाय का? कारण अपघात करण्याचं कारण हेच आहे की पलीकडल्या रस्त्याने ते रस्ता असा चालू आहे, एक लाईन बंद आहे, रस्ता केला आहे. त्याच्यामुळं इकडे मी वळण्याचं कारण ते रिक्षावाला बी एकदम मध्ये आला, त्याच्यामुळं माझी गाडी पलटी झाली जागेवर, नाही का. म्हणजे इकडून येते वेळेस पलीकडला रस्ता बंद आहे आपला, त्याच्यामुळं इकडल्या साईडला गाडी आपली पलटी झालेली आहे. कुठून तुम्ही आलाय आणि काय आहे गाडीमध्ये? मी पुण्याहून आलेलो आहे, माझ्या गाडीमध्ये मैदा आहे. कुठं निघाल पुढे? मी हुबळीला जाऊ लागतो. हुबळी.